प्राडा या जगातल्या अग्रणी फॅशन ब्रँडने मिलानमध्ये झालेल्या त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध रॅम्प वॉकमध्ये दाखवलं होतं आणि हे रॅम्प वॉकवर कोल्हापुरी चप्पल प्रदर्शित करताना कोल्हापुरी चप्पल असा उल्लेख न केल्यामुळं मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. कोल्हापूरसह देशभरातल्या लोकांच्या मध्ये एक नाराजीची भावना होती आणि सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केल्या. या प्राडाच्या चुकीचा पॉझिटिव्ह फायदा व्हावा महाराष्ट्र चेंबरनं थेट प्राडाशी संपर्क करून त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून दिली व त्यांनी हे चप्पल कोल्हापुरी चप्पल असल्याचं जाहीरपणे मान्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करून या पुढच्या काळामध्ये कोल्हापुरी कारागिरांच्याकडून त्यांनी थेट हे चप्पल खरेदी करावं आणि या संदर्भात लॉंग टर्म रिलेशन प्राडा आणि कोल्हापुरी चप्पलाचे कारागीर याबरोबरच अन्य उत्पादनांच्या बाबतीत व्हावं अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र चेंबरनं प्राडाशी एक संवाद सुरू केला. त्या संवादाचा एक टप्पा म्हणून काल प्राडाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची एक चांगली व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली आणि या 1.5 तास चाललेल्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि या बैठकीच्या सुरुवातीलाच प्राडाच्या चेअरमननी हे कोल्हापुरी चप्पल असल्याचं मान्य केलं आणि याबरोबर याचं GI टॅगिंगचे जे काही निकष असतील त्याचं प्राडाकडून पालन केलं जाईल अशी सुरुवातीलाच ग्वाही दिल्यामुळं आम्हाला वेगळं काही त्याबद्दल सांगण्याची गरज राहिली नाही आणि या संदर्भात पुढील धोरण ठरवण्यासाठी हे चप्पल कारागिरांच्याकडून कशा पद्धतीनं बनवून घ्यायचं, किती पद्धतीनं घेतील किंवा कशा पद्धतीने हे जागतिक बाजारपेठेत सादर केलं जाईल या गोष्टीची माहिती घेण्यासाठी त्यांची एक टेक्निकल एक्सपर्टची टीम येत्या 15, 16 आणि 17 या 3 दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये इटलीहून येणार आहे आणि यामध्ये मुंबईमध्ये चेंबरच्या पदाधिकाऱ्यांवर चर्चा करतील. कोल्हापुरात या चप्पल बनवणारे कारागीर, त्यांच्या कार बनवण्याच्या असलेल्या व्यवस्था, याचे विक्रेते या सर्वांच्या बरोबर संवाद साधून त्यांना अपेक्षित असलेल्या सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जाव्यात आणि त्या दर्जाचं कोल्हापुरी चप्पल किंवा अन्य उत्पादनं बनवली जावीत अशी प्राडाची भूमिका आहे आणि प्राडानं या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका ठेवल्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गावर न जाता प्राडाशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून घेतली आणि याचा फायदा कोल्हापुरी चप्पलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य उत्पादनांना सुद्धा व्हावा या दृष्टीनं चेंबरनं प्रयत्न केला आणि त्याच्या कालच्या बैठकीत अतिशय चांगली सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्राची पैठणी, हुपरीचं चांदीचं पैंजण आणि वारली कलाकार आदिवासी महिलांना बनवलेले कपडे, एम्ब्रॉयडरी कपडे अशा पद्धतीच्या उत्पादनामध्ये सुद्धा प्राडाने रस दाखवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही उत्पादनं सुद्धा अधिकृतपणे प्राडाच्या माध्यमातून जागतिक पटलावर जातील यासाठी चेंबरचा प्रयत्न राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.